लेट अस हॅव सम बेसिक्स. आपण काही मूलभूत बीजगणितातली नित्य समीकरणं विल यूज सम अल्जेब्रिक आयडेंटिटीज बेसिक इन trigonometry. How and why? Let us see. We know the identity. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, नित्य समानता माहिती आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. We know that 1a plus b bracket square is equal to a square plus b square plus 2ab. So a square plus b square, a वर्ग अधिक b वर्ग म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab ही एक. आता ही तुम्ही कुठे वापरू शकाल? सो साइन a plus cos a bracket square is equal to sin square a plus cos square a plus 2 sin a cos a. So this will give you what? Sin square a plus cos square a is equal to sin a plus cos a bracket square minus 2 sin a cos a. Where it will come for your help we do not know. आपल्याला कुठे हे उपयोगी लागेल सांगता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला a वजा b कंसाचा वर्ग. Similarly you can get a square plus b square minus 2ab here. तुम्हाला a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग. त्याच्यावरनं मिळू शकतं a वर्ग अधिक b वर्ग बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग अधिक 2ab. सॉरी a वजा b कंसाचा वर्ग अधिक 2ab. सो फॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर और a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दोन्हीसाठी दोन वेगळ्या सूत्रांचा किंवा नित्य समानतेचा वापर आपल्याला करता येतो. हे a वजा b आहे, हे अधिक b आहे. हे दिस इज a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, हिअर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर यू हॅव टू यूज either of these. कधी काय उपयोग लागेल, कधी when you will require this or when you will require this, that will be dependent on which sum you are solving of. ओके, म्हणजे हे आता कधी उपयोग लागेल हे तुम्हाला त्या गणितावर अवलंबून असेल. याचाच असंच लिहिता येईल साइन ए मायनस कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए वजा कॉस ए कंसाचा वर्ग बरोबर साइन स्क्वेअर ए साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए कॉस स्क्वेअर ए मायनस 2 साइन ए कॉस ए. दिस विल गिव्ह यू व्हॉट? हे तुम्हाला काय देईल? साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर साइन ए वजा कॉस ए स्क्वेअर प्लस 2 साइन ए कॉस ए. काय मिळत आहे बघा? दोन आयडेंटिटी किंवा देर विल बी टू आयडेंटिटी युजफुल हिअर. वन इज दिस अँड वन इज दिस फॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सिमिलरली फॉर साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए साइन वर्ग ए कॉस वर्ग ए साठी दोन तुम्ही वापरू शकता, एकतर ही किंवा ही बरोबर. आता पुढलं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए अधिक बी घन म्हणजे काय? तर ए घन अधिक बी घन अधिक 3ab ए वर्ग बी अधिक 3ab वर्ग. that is called what? A plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab a square b plus 3ab square. This can be shortened. हे आपल्याला कमी करता येतं. a घन अधिक b घन अधिक 3ab कंसात a अधिक b. This can be shortened like this: a cube plus b cube plus 3ab bracket a plus b. Right? So
फ्रॉम दॅट व्हॉट यू गेट, यापासून तुम्हाला काय मिळतं, ए क्यूब अधिक बी क्यूब, ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी कंसात ए अधिक बी. व्हॉट यू गेट इज a cube plus b cube is equal to a plus b bracket cube minus 3ab bracket a plus b. Now similarly, if it is sin a plus cos a bracket cube or theta will use, theta is more familiar, theta आपल्या जास्त परिचयाचा आहे त्यामुळे theta वापरूया. घन क्यूब sin क्यूब a theta, sin घन theta अधिक cos घन theta अधिक 3, हे आता परत लिहत नाही, 3 साइन थीटा कॉस थीटा कंसात साइन थीटा अधिक कॉस थीटा. साइन क्यूब थीटा प्लस कॉस क्यूब थीटा प्लस 3 साइन थीटा कॉस थीटा ब्रैकेट साइन थीटा प्लस कॉस थीटा. दिस विल गिव यू साइन क्यूब प्लस कॉस क्यूब साइन क्यूब थीटा, साइन घन थीटा अधिक कॉस घन थीटा बरोबर साइन थीटा प्लस कॉस थीटा ब्रैकेट क्यूब माइनस 3 साइन थीटा कॉस थीटा ब्रैकेट साइन थीटा प्लस कॉस थीटा. सिमिलरली इट विल बी फॉर, याचप्रमाणे ते वजा चिन्हासाठी सुद्धा असंच येणार, तेही लिहून काढू आपण. ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा बी घन अधिक 3 ए बी कंसात ए वजा बी. व्हॉट इज द आयडेंटिटी, काय नित्य समानता आहे, ए वजा बी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब प्लस 3ab ब्रॅकेट ए मायनस बी. याच्यावरनं काय मिळेल, ए घन वजा बी घन ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब मायनस प्लस, दिस इज प्लस, सो व्हेन इट विल गो टू दॅट साइड इट विल बिकम मायनस 3ab ब्रॅकेट ए मायनस बी. ज्यावेळी ते या बाजूला इथून इकडे गेलं, ए क्यूब ए घन आणि बी घन तिकडेच ठेवले आणि हे इकडे घेतलं त्यामुळे हे वजा अधिक होतं ते वजा झालं. मग त्याच्यावरच आपल्याला साइन कॉसचं पण असंच बनवता येईल, साइन ए मायनस कॉस ए ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू साइन थीटा, थीटा घ्यायचा नाही का, थीटा थीटा इक्वल टू साइन क्यूब थीटा प्लस कॉस क्यूब थीटा माइनस 3, नहीं दिस विल बिकम माइनस बिकॉज सेकंड टर्म इज माइनस, कॉस क्यूब थीटा प्लस 3 साइन थीटा कॉस थीटा ब्रैकेट साइन थीटा माइनस कॉस थीटा. Right? This also identity may be useful anywhere, you do not know where it will come. नंतर now last two. ए क्यूब अधिक बी क्यूब, ए घन अधिक बी घन म्हणजे ए अधिक बी एका कंसात आणि ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग दुसऱ्या कंसात. हे आपल्याला फार लक्षात नसते, वजा ए बी ही आपल्याला फार लक्षात नसते, पण ही पण महत्त्वाची नित्य समानता आहे आणि ही खूप ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आत्ता नाही पण 11वीत सुद्धा लागू शकते. So this is very important identity which we normally don't use, but it is very useful in this year, maybe in the next year also. So आपण त्याचं साइन थीटा कॉस थीटा करू इज इक्वल टू साइन थीटा अधिक कॉस क्यूब थीटा कॉस घन थीटा बरोबर
साइन थिटा अधिक कॉस थिटा एका कंसात आणि दुसऱ्या कंसात साइन वर्ग थिटा वजा साइन थिटा कॉस थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. त्यामुळे याचा एक करून टाकता येतो. दिस विल गेट इनटू 1 sin square theta plus cos square theta. So 1 minus sin theta cos theta you will get, and that may be useful somewhere. तसंच a क्यूब वजा b क्यूब, a घन वजा b घन, तर a वजा b एका कंसात, a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग दुसऱ्या कंसात. नित्य समानता ही दुसरी वजा चिन्हवाली, ही अधिक वाली झाली. This is with minus sign. So the first bracket will have minus sign there and all other terms will be plus in the second bracket. So that will come to sin cube theta minus cos cube theta is equal to sin घन theta वजा cos घन theta. तर sin theta वजा cos theta एका कंसात आणि sin वर्ग theta अधिक sin theta cos theta अधिक cos वर्ग theta दुसऱ्या कंसात. In the other, sin theta minus cos theta in first bracket and sin square theta plus sin theta cos theta plus cos square theta in second bracket. Now only two more identities I will have to write, and we have already used in some of the sums there. I will give the example also in identities how we have used. So it was, ते असं होतं a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसात, a वजा b दुसऱ्या कंसात. a square minus b square is equal to a plus b into a minus b. So a power 4 b power 4, a चतुर्थ घात वजा b चतुर्थ घात म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग एका कंसात, a square plus b square in one bracket, a square minus b square in another bracket. Now this also we have used in sec power 4 cos power 4. So this is very useful. Now this we can split into a square plus b square. यातच काही होणार नाही. a अधिक b a वजा b. a square plus b square in one bracket, a plus b in one bracket and a minus b in one bracket. हे आपल्याला a चतुर्थ घात वजा b चतुर्थ घातचे हे अवयव मिळू शकतात आणि याचा सुद्धा वापर त्रिकोणमितीमध्ये कुठेही येऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही सिद्ध करा टाइपचे, प्रूव्ह दॅट टाइप सम्स आर डिपेंडंट ऑन दिस काइंड ऑफ. लेट अस सी वेअर वी हॅव युज्ड. सो 1 plus tan square theta. No, we'll take the first identity sin square theta plus cos square theta is equal to 1. पहिलं नित्य समानता आपण घेतली तर cos वर्ग थीटा बरोबर 1 वजा sin वर्ग थीटा. cos square theta is equal to 1 minus sin square theta is equal to 1 plus sin theta in one bracket. एका कंसात 1 अधिक sin theta, दुसऱ्या कंसात 1 वजा sin theta. हे आपण याचाही वापर केलेला आहे. तसंच sin वर्ग थीटा, sin square theta is equal to 1 minus cos square theta. cos square sin square we have kept there only, तिथेच ठेवला आणि cos square cos वर्ग इकडे घेतला. म्हणजे हे येईल 1 अधिक cos theta एका कंसात आणि 1 वजा cos theta दुसऱ्या कंसात. हे आपल्याला वापरता आलं पाहिजे. हे असं आल्यानंतर त्याची किंमत थेट sin वर्ग थीटा आपल्या लक्षात आली पाहिजे. वी हॅव टू रिमेंबर दिस सो दॅट दिस कॅन बी रिप्लेस्ड विथ दिस और दिस कॅन बी रिप्लेस्ड विथ दिस, अँड देन दॅट विल हेल्प यू टू सॉल्व अँड कट समथिंग. काहीतरी त्याच्यातनं आपल्याला कॅन्सल करता येईल, एकमेकांना निरसन करतील, असं आपल्याला गणितात त्याचा वापर करता येईल. नाउ द सेकंड 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर sec वर्ग थीटा, म्हणून tan वर्ग थीटा बरोबर नाही, याचा अजून एक राहिलं. नाही, हे झालं
टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा मायनस 1. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सो इट विल बी सेक थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस 1. So this can be substituted with this, this can be substituted with this. याच्याऐवजी हे लिहिता येतं, याच्याऐवजी हे लिहिता येतं. तसंच दुसरं tan स्क्वेअर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. एक तिकडेच ठेवला आणि टॅन स्क्वेअर थिटा इकडे घेतला, टॅन वर्ग थिटा घेतला इकडे, तर काय होईल? सेक थिटा अधिक टॅन थिटा एका कंसात आणि सेक थिटा वजा टॅन थिटा एका कंसात. So in one bracket sec theta plus tan theta, in other bracket sec theta minus tan theta. So this will directly give you one that will help you in, if you remember this, you will get the answers fast. Now the last 1 plus cot square theta, एक अधिक cot वर्ग theta बरोबर cosec वर्ग theta. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So 1 keeping it here, 1 is equal to cosec square theta minus cot square theta, right? So it will be 1 is equal to cosec theta plus cot theta, and in another bracket cosec theta minus cot theta. एक एका बाजूला ठेवला आणि याचं a वर्ग वजा b वर्ग, a square minus b square, like that we have split, and we got cosec theta plus cot theta. आपल्याला मिळालं cosec theta अधिक cot theta आणि cosec theta वजा cot theta. हे सर्व तुम्हाला एक बऱ्याचदा एक मिळवायचा असतो. तो एक मिळवण्यासाठी यातल्या बऱ्याचशा नित्य समानता, most of the identities will give you one on one side if you remember these all, and you don't have to learn it by heart. But if you remember these properly and use of them properly, then you will get the answers very quickly. तुम्हाला काय एवढं सगळं पाठच करून पाहिजे असं नव्हे. फक्त 3 नित्य समानता जरी तुमच्या लक्षात राहिल्या तरी त्याच्यापासून एवढं सगळं बनू शकतं हे तुम्हाला आपोआप लक्षात यायला पाहिजे. आणि त्याचा वापर कुठे करायचा, कसा करायचा हे तुम्ही तुमच्या त्या तो जो प्रश्न असेल त्याच्यावर अवलंबून राहील. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ. हा पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंटमध्ये तुम्हाला आणखी काही हवं असलं तर ते लिहा. दिस इज इम्पॉर्टंट व्हिडिओ. यू हॅव टू लाईक दिस, यू हॅव टू सबस्क्राईब दिस, प्रेस द बेल आयकॉन, अँड ऑल्सो टेल युअर क्लासमेट्स. तुमच्या वर्गमित्रांना सांगा की हा चॅनल आपल्याला 10वीच्या परीक्षेमध्ये, दिस चॅनल इज व्हेरी युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ एंटायर मॅथमॅटिक्स विदिन 1 month. 1 महिन्यात तुमची 10वीची पूर्ण गणिताची तयारी होऊ शकेल या चॅनलच्या वापराने.